हॅलो मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? तर मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते। तर यापूर्वीच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद। आणि डीमार्टच्या व्हिडिओज मध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की मी काय काय वस्तू आणलेल्या आहेत त्या मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे। तर व्हिडिओ यायला थोडा उशीर झाला कारण अजून पण थोडंसं मी परचेसिंग केलं होतं, कारण आमच्या इथे एक मार्केट भरलं होतं, तर तिकडनं पण मी छोट्या होम डेकोरच्या वस्तू आणलेल्या। म्हटलं सगळ्या एकदमच तुम्हाला दाखवेन, कारण सारखं सारखं खरेदी दाखवायचं तर ते पण थोडंसं ऑड वाटलं असतं, म्हणून थोडं थांबले होते। तर फायनली माझ्या सगळ्या वस्तू घेऊन झालेल्या आहेत आणि आता मी तुम्हाला एक एक करून मी सगळ्या वस्तू दाखवते की मी डीमार्ट मधनं काय आणलं, भांड्यांच्या दुकानातनं काय आणलं, एक्झिबिशन मधनं काय आणलं, सगळं काही। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिलं मी छोट्या वस्तूंपासून मोठ्या वस्तूंपर्यंत जाते, म्हणजे तुम्हाला सगळं एक एक व्यवस्थित पाहता येईल। आणि सगळ्यात शेवटी ना मी एक खूप खास वस्तू आणली आहे, पारंपरिक वस्तू आहे। कदाचित आता ती गोष्ट दुर्मिळच झालेली आहे, पण मला माझ्या नशिबाने ती गोष्ट मिळाली। आणि लहानपणी मी असे पाहिल्या होत्या वस्तू बऱ्याच घरांमध्ये, पण हल्ली काळाच्या ओघाने त्या वस्तू मागे पडलेल्या आहेत। तर माझ्या नशिबाने मला ती वस्तू मिळाली आणि ती मी तुम्हाला व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला ती वस्तू काय आहे हे पाहता येईल। तर चला आता आपण सुरुवात करूया। छोट्या वस्तूंपासून मोठ्या वस्तूंपर्यंत मी तुम्हाला दाखवते। तर सगळ्यात पहिलं मी तुम्हाला डीमार्टची शॉपिंग दाखवते की मी डीमार्ट वरनं काय आणलं, कारण सगळ्यांना उत्सुकता असते की डीमार्ट मध्ये काय मिळतंय म्हणून। हे बघा, मी या छोट्या बरण्या घेतलेल्या आहेत, हे बघा छान आहेत की नाही। आणि ह्याला ही अशी लॉकची सिस्टम आहे, जशी आधीचा तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल की मी मोठ्या बरण्या पण घेतलेल्या आहेत त्याच्यातल्या। तर यातल्या मी या अशा छोट्या बरण्या घेतल्यात। आपले गरम मसाले वगैरे आपण असेच जर ठेवले ना की त्याचा वास उडून जातो, तर हे स्पेशली मी गरम मसाल्यासाठी या मी आणलेल्या आहेत। याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही ठेवू शकतात, मी गरम मसाले ठेवणार आहे। तर अशा मी 6 बरण्या आणल्यात आणि ह्या बरण्या कितीला मिळाल्या ते बघा, फक्त 69 रुपीजला मिळालेल्या बरण्या आहेत। या तुम्ही ऑनलाईन घ्याल तर बऱ्याच महाग आहेत। हे बघा छान आहेत ना, फक्त आणि फक्त 69 रुपीजच्या या बरण्या आहेत। ह्या आधीचा जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला असेल ना, तर त्या व्हिडिओमध्ये मी ह्या अशा बरण्या घेतल्या होत्या। हे बघा ह्या क्रिस्टलच्या बरण्या आहेत, छान दिसतात ना। या क्रिस्टलच्या ह्या पण फक्त 69 रुपीजच्या बरण्या आहेत। बरेच दिवस 2-3 दिवस झाले बाहेरच ठेवलं होतं, त्याच्यामुळे थोडी धूळ बसली त्याच्यावर। तर ह्या पण 69 रुपीजच्या बरण्या आहेत। ह्या त्यावेळेस ना फक्त 4च अवेलेबल होत्या, म्हणून मी 6-7च्या सगळ्या सेट घेतलेल्या, म्हणून मी 2 बरण्या या एक्स्ट्रा परत घेऊन आले। मिस्टर मला म्हणतायत एवढ्या आणल्यास ठेवणार काय त्याच्यात, पण कसं असतं आता त्यांना काय माहिती आपल्याला किती वस्तू लागतात आणि किती नाही लागतात। गोष्टी काय ना काहीतरी आपल्याला लागतातच ठेवायला। मग तेव्हा असं वाटतं अरे काचेची बरणी असती तर बनवलं असतं, हे ठेवलं असतं याच्यामध्ये, त्यामुळे मी घेऊन ठेवलं सेफर साईड, परत मिळतील नाही मिळतील। आणि डीमार्ट मध्ये त्यांचं कलेक्शन सारखं बदलत असतं। लास्ट टाइम मी डीमार्टला गेलेले तेव्हा ज्या बरण्या नव्हत्या ना त्या मला या आत्ताच्या फेरीमध्ये मिळाल्या, तर त्या पण मी तुम्हाला दाखवते कोणत्या वेगळ्या बरण्या आहेत। त्यानंतर हे बघा ह्या अशा मी राऊंड बरण्या पण क्रिस्टल मधल्याच राऊंड बरण्या घेतल्या। हे बघा ही सुद्धा किती 59 रुपीजला ही बरणी आहे, खूप स्वस्त मिळतात। या काचेच्या तर मला तर खूप आवडतं, क्रॉकरी सेक्शन तिकडचा डीमार्टचा। उगाच ऑनलाईन मध्ये एवढे पैसे घालवण्यापेक्षा मस्त मिळतात या बरण्या। हे बघा या सुद्धा, याला एअर टाईट आहे, याला सिलिकॉन रिंग आहे आतमध्ये आणि एकंदर खूप सुंदर दिसतात या बरण्या। हे बघा, तर हा सुद्धा मी 6चा सेट घेतलाय। मी व्हरायटी असं 2-3च टाईपच्या घेतलाय, क्वांटिटी जास्त घेतली। त्यानंतर सगळ्यात मला आवडलेला शेप म्हणजे बरणीचा। आपण बऱ्याचदा म्हणतो काचेच्या बरणीमध्ये आपण जास्त सामान स्टोर नाही करू शकत, पण कोण म्हणतो, डीमार्टला एकदा चक्कर मारून या। हे बघा ही फक्त 179 ची बरणी आहे आणि ह्याच्या जवळजवळ तुमचं हे बघा ग्लास जार 3 लिटर्स इथे लिहिलेलं आहे बघा। 3 लिटर्सचा हा ग्लास जार आहे, म्हणजे तुम्ही एक 2.5-3 किलो पर्यंत वस्तू आरामात ह्याच्यामध्ये ठेवू शकता। आणि याला झाकण पण बघा, असं काचेचं झाकण आहे, खूप खूप सुंदर आहे ही बरणी।
तर हा एक शेप मला फार आवडला म्हणून मी हा घेतला. आणि ह्याच्यामध्ये पण अजून एक शेप होता, पण तो ना जागा त्याची खूप अडली असती म्हणून मी नाही घेतला. कारण शेवटी मग आपल्याला ते पण बघायला पाहिजे ना, स्पेस ऑक्युपाय जास्त नाही झाली पाहिजे, नाही तर मग सामान जास्त राहणार नाही. तर याच्यातल्या मी ह्या अशा 2 बरण्या घेतल्या. हे बघा, बापरे मला भीती वाटते उचलाय, फुटली वगैरे तर. हे बघा मस्त आहे की नाही. तर डीमार्ट मधनं तर मी इतकंच आणलं, कारण ह्या आधी मी बरंच सामान खरेदी केलं होतं डीमार्ट मधनं. या नवीन वाटल्या आणि म्हणून मी घेतल्या. आणि कसं सीड्स आता मी ऍक्च्युली ओट्स स्मूदी खायला सुरुवात केली आहे. मग त्याच्यात छोटे छोटे सीड्स टाकावे लागतात, ओव्हरनाईट सोक करायला लागतात. त्याची पण रेसिपी मी तुम्हाला दाखवेन. खूप टेस्टी आणि खूप फटाफट होते. तर त्यासाठी मला या बरण्या लागणार होत्या, कारण ते सीड्स असेच पॅक करून ठेवायचे, खराब होतात, ते बुरशी लागते त्याला, म्हणून मी आणले. चला आता मी दाखवते तुम्हाला मी एक्झिबिशन मधनं काय घेऊन आले ते. तर इथे होम डेकोरचं एक्झिबिशन लागलेलं आणि तिथे चिनी मातीच्या खूप साऱ्या वस्तू होत्या आणि खूप महाग देत होते, पण तरी त्यातल्या त्यात मी काही वस्तू घेऊन आले. तर त्या आता मी तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात पहिला ना, हे बघा, हे मी आणलंय. पेन स्टँड म्हणा, स्पून स्टँड म्हणा, किंवा काहीही, किंवा तुम्ही मनी प्लांट लावू शकता, वॉटर प्लांट, कारण ह्याच्यामध्ये होल अजिबात नाहीये. त्यामुळे तुम्ही काहीही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये डेकोरेट करू शकता. तर हे असं खूप छान बकेट सारखं आहे. तर हे एक मला आवडलं आणि हे मला त्यांनी किती 200 रुपयामध्ये दिले. ऍक्च्युली मी 250 सांगत होता, मी त्याला तर 150 म्हणत होते, पण त्याने 200च्या खाली नाही जाणार म्हणाला आणि मला आवडलं होतं. त्यामुळे म्हटलं जाऊ दे, 200 तर 200. पण हे छान दिसतंय. डायनिंग टेबलवरती स्पून तर मी नाही ठेवणार याच्यात, कारण माझ्याकडे ना स्टीलचं स्पूनचं स्टँड आहे प्रॉपर. त्यामुळे त्या स्टँड मधनं काढून ह्याच्यामध्ये स्पून ठेवण्यात मला काहीच पॉइंट वाटत नाही. त्यामुळे मे बी मनी प्लांट किंवा ब्रोकन हार्ट्स प्लांट जे पाण्यामध्ये ग्रो होतात, तर ते असं मी डेकोर करून ठेवीन. ज्या दिवशी डेकोर करीन आणि सगळं सेट करीन ना, त्यावेळेस मी एक व्हिडिओ करीन, तो पण तुम्ही नक्की पहा. तर हे छान दिसतंय ना, असं छान छोटं बकेट आहे बघा. तर हे एक मी घेतलंय. त्यानंतर आपली अशी पारंपरिक लोणच्याची बरणी असते ना, हे बघा, त्या टाईप मध्ये ही एक घेतली. अशा 3 घेतल्या आहेत मी. असं झाकण आहे, मस्त दिसतंय एकदम. हे म्हटलं की जुन्या गोष्टीची आठवण येते. आणि आता मी घेतलेलं आहे हा 3चा सेट. त्याला ही अशी खाली प्लेट आहे. बापरे, मला नाही ह्या वस्तू हाताळायलाच भीती वाटते. हे बघा, अशी प्लेट आहे आणि त्याच्यामध्ये हे असे ठेवायचे. मुद्दाम मी हा असा ब्लूइश कलर घेतला, कारण 3च कलर होते. एक ग्रे होता, एक येलो होता आणि एक ब्लू होता. माझा डायनिंग टेबल मार्बलचा आहे, त्याच्यामुळे येलो उठून दिसला नसता, ग्रे पण उठून दिसला नसता, तर हेच उठून दिसेल. तर हे असं सुंदर असा हा सेट घेतलाय मी. बघा, छान दिसतो ना. आणि आता तुम्हाला अजून एक दाखवते, ज्या एक्झिबिशन मधनच मी आणलेलं आहे. हे बघा, ही एक बरणी. 1 किलो मिठाचं पाकिट याच्यामध्ये व्यवस्थित राहतं. मी ह्या 2 घेतलेल्या, एकामध्ये मी मीठ भरून ठेवलंय. असं म्हणतात की मीठ ट्रान्सपरंट बरणीमध्ये नाही भरायचं. मीठ आपलं दिसलं नाही पाहिजे लोकांना. मातीच्या भांड्यात किंवा चिनी मातीच्या भांड्यात मीठ भरून ठेवायचं असतं. तर ही एक डिझाईन मला खूप आवडली. माझं जे क्रॉकरी युनिट आहे त्याच्यामध्ये ठेवायला मी घेतली. सध्या तर मी याच्यामध्ये काय भरणार आहे हे मी विचार नाही केलाय, घेऊन ठेवलेत. काय ना काहीतरी होतेच, उपयोगालाच पडते. एक ह्या डिझाईनची एक घेतली आणि एक ह्या डिझाईनची घेतली. ही पण मला 130 रुपयाला पडली. छान आहे ना. आता तुम्हाला मी सांगते की मी भांड्यांच्या दुकानातनं काय घेतलं. कारण
थोडा विचार करते, हळूहळू ॲल्युमिनियम आणि प्लास्टिक सगळं किचनमधनं बाहेर काढायचं. कारण प्लास्टिक काय होतं, जेव्हा नवीन असतात त्यावेळेस खूप चकाकून दिसतात, पण नंतर ते घासून कालांतराने ते पिवळं पडून जातात, त्याला स्क्रॅचेस येतात. आणि ॲल्युमिनियम मध्ये तर जेवण शिजवायचंच नसतं, आधी माहीत नव्हतं, त्यामुळे कढया पातेली ॲल्युमिनियमची माझ्याकडे भरपूर आहेत. आणि स्टीलची भांडी घ्यायची म्हटली तर एक तर ती अत्यंत महाग आहेत, कारण स्टीलच्या भांड्यात आपण अन्न नाही शिजवू शकत, त्याच्यासाठी ट्रायप्लायची भांडी घ्यावी लागतात. ट्रायप्लाय म्हणजे काय, तुम्हाला ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. 3 लेअर असतात. ट्राय म्हणजे 3 लेअर असतात, वरचा आणि खालचा लेअर स्टील असतो आणि मध्ये ॲल्युमिनियमची शीट असते, म्हणून त्याला ट्रायप्लाय बोलतात. ही भांडी जडही असतात आणि महागही असतात, त्यामुळे दर महिन्याला एक एक भांडं गोळा करण्याचा मानस मी आहे माझा. आता बघूया जमतंय का. तर सध्या तरी मी 2 वस्तू आणलेल्या आहेत, तर त्या सुद्धा दाखवते काय आहेत. तर आता मी घेतलेली आहे ही ट्रायप्लायची कढई. ऍक्च्युली ही घेऊन बरेच दिवस झाले, पण मला व्हिडिओ काढायला वेळच मिळत नव्हता. आणि 2-3 वेळा, 2-3 नाही बऱ्याचदा भाजी पण बनवून झाली आहे, ओट्स बनवून झाले आहेत. पण ट्रस्ट मी, खूप खूप युजफुल आहे, खूप चांगली आहे. जेवण अजिबात करपत नाही, खाली चिकटत नाही. आणि त्याला असं हे बघा लीड आलंय, ही 22 नंबरची आहे, त्याला हे असं लीड आहे. आणि ही आतून बघा, एवढंच आहे ना की ही मेंटेन करायला थोडीशी अवघड आहे, कारण याला आपण हे नाही लावू शकत, काथ्या नाही लावू शकत, म्हणजे आपलं जे स्टीलचं आहे ना ते नाही लावू शकत. पण एकंदर चांगली जड आहे आणि ही मला फक्त 1000 रुपयात मिळाली आहे. पण डीमार्ट मध्ये सेम कढई आणि पॅन 1499 होता. पण आय डोंट नो अबाउट देअर क्वालिटी, त्यामुळे मी भांड्याच्या दुकानातनच घेणं प्रेफर करते. भले 2 पैसे माझे जास्त जातात, पण वस्तू खात्रीशीर मिळते. तिथेही कदाचित चांगलं असेल, पण मी एवढं ट्रस्ट नाही करू शकत डीमार्टवर इन केस ऑफ ही अशी भांडी, स्टीलची भांडी, म्हणून मी आपल्या ह्याच्यातनच घेते, भांड्याच्या दुकानातनं. तर ही एक मी ट्रायप्लायची कढई घेतलेली आहे. याच्यातली मी एक छोटी साईज पण घेणार आहे आणि एक मोठी साईज पण घेणार आहे. त्याला असं छान हँडल आहे, पण हे हँडल गरम होतं. हे जेवण बनवताना हे हँडल गरम होतं, बऱ्यापैकी गरम होतं, त्यामुळे तुम्ही असं उचलू नाही शकत गरम गरम. पण ठीक आहे, चांगली आहे कढई, एकंदर क्वालिटी चांगली आहे. आणि ट्रायप्लायच्या कढईमध्ये खरंच तुम्ही जेवण बनवून बघा, तुम्हाला लगेच फरक जाणवेल. त्यानंतर मी घेतलाय 3 लिटरचा हा ट्रायप्लायचाच प्रेशर कुकर. हा सुद्धा छान आहे, विनोद कंपनीचा आहे. पण विनोद कंपनीचा घेण्याचं कारण मी तुम्हाला सांगते. एकतर हा 3 लिटरचा आहे, तुम्ही बघू शकता, ट्रायप्लाय आहे, इंडक्शन वरती पण हा यूज होतो. आणि विनोद कंपनीचा का घेतला, मी प्रेस्टिजचा पण बघितला, ग्रीन शेफचा पण बघितला, पण प्रेस्टिजचं हे जे झाकण होतं ना ते असं चपटं होतं, ते मला नाही आवडलं. आणि ग्रीन शेफचा मी ह्यापूर्वी एकदा वापरलेला, मला एवढे चांगले रिझल्ट नव्हते, कारण मी सॅटिस्फाय नव्हते, कारण माझा तो 2 लिटरचाच कुकर होता, पण तो खूप खराब निघाला. त्याच्यामुळे मी ग्रीन शेफवर परत, मला असं नाही आवडला. तर हा विनोद मला का आवडला, विनोदचा कुकर, कारण त्याचं मेन रिझन म्हणजे नाही बघा, हे नाही, हे गॅस्केट आहे, गॅस्केट नाहीये, ही सिलिकॉन रिंग आहे. बाकीच्या ह्याच्यामध्ये रबरची रिंग येते, पण ह्याच्यामध्ये सिलिकॉन रिंग आहे, त्यामुळे इतकं टाईट बसतं नाही झाकण आणि 3 शिट्ट्यांमध्ये सगळं शिजून जातं. खूप छान आहे, म्हणजे मला तरी हे खूप आवडलं. त्यामुळे तुम्ही पण तुमच्या चॉईसनुसार आहे, कोणाला प्रेस्टिजच आवडतं. प्रेस्टिजचा माझ्याकडे 5 लिटरचा कुकर ऑलरेडी आहे, तो याच्यामध्ये आहे, नॉनस्टिक मध्ये आहे, आणि मला त्याला बरीच वर्ष झाली आहेत आणि तो अगदी उत्तम चालतोय, त्याला काहीच झालेलं नाही आजपर्यंत. पण जो ग्रीन शेफचा घेतलेला तो खराब निघाला, त्याच्यामुळे मी आता ग्रीन शेफ नाही घेतला, हा विनोदचा घेऊन बघितला. ऍक्च्युली मला पण असं वाटलं की विनोद हा कुठला ब्रँड आहे, म्हणून मी त्या दुकानदाराला विचारलं की विनोद हा काही ब्रँड आहे का, तर तो उलटा मलाच बोलतो क्या दीदी आप कौन सी दुनिया में हो. तर मे बी चांगला ब्रँड असेल म्हणूनच आहे. पण ही जी रिंग आहे ना, ही ऍक्च्युली मला खूप आवडली. ही सिलिकॉन रिंग आहे, एकदम टाईट बसतो कुकर आणि पटकन अन्न शिजतं. तर चला, आता जे मी तुम्हाला दाखवणार आहे की मी एक पारंपरिक वस्तू घेतली, तर ती काय घेतलीये ते पण तुम्हाला दाखवते. पण ती वस्तू दाखवण्याच्या आधी ना अजून एक वस्तू मला तुम्हाला दाखवायची आहे, तर ती सुद्धा मी तुम्हाला दाखवते, कारण ती सुद्धा मी एक्झिबिशन मधनच घेतली आहे. आणि त्या वस्तूची मी म्हणजे जे देवांचं सामान मिळतं ना त्या शॉपमध्ये किंमत विचारली, तर मला तिने अवाच्या सव्वा सांगितली आणि मला ती एक्झिबिशन मध्ये एकदम स्वस्त मिळाली. ती म्हणजे ही बघा, ही धूपदाणी, ही लाकडाची आहे.
हे बघा, छान आहे ना. ही मला दुकानात याची किंमत सांगितली 250 रुपये, याने मला 150 रुपयात दिली. आणि छान आहे एकदम, दिसायला पण एस्थेटिक लुक येतो. मी ही हॉलमध्ये जो माझा ईशान्य कोपरा आहे तिथे मी धूप लावते आणि तिथे मी ठेवते. तर छान आहे ना ही सुद्धा. तर आता मी ती वस्तू तुम्हाला दाखवते. पूर्वी माहितीये आपण लहान होतो तेव्हा माठातनं पाणी प्यायचो, आताही माठातनंच पाणी पितो. पण पूर्वी तुम्ही पाहिलं असेल घरोघरी सुरया असायच्या. तर मी खूप विचार करत होते, मला मातीचे जग दिसले, मातीच्या बॉटल दिसली, पण मला मातीची सुरई दिसत नव्हती. मग आमच्या इथे एक नवीन नर्सरी झाली आहे, तर तिकडे मला ही बघा, ही मातीची सुरई, ही पण मी वापरलेली आहे. कारण झाले आता ह्याला 1 आठवडा झालाय मी घेतली, पण आठवड्याभरात मीच व्हिडिओ केला नव्हता त्याच्यामुळे तुम्हाला दाखवता नाही आली. पण मी याचा व्हिडिओ केलेला आहे की ही मातीची सुरई कशी तयार करायची. डायरेक्ट ह्याच्यात पाणी भरून लगेचच प्यायला घ्यायचं नाही हे पाणी. तर हा व्हिडिओ एंड म्हणजे हे सगळं झाल्यानंतर ती पण क्लिप मी याच्या व्हिडिओच्या पुढे जोडणार आहे की मातीची सुरई कशी तयार करायची पाणी पिण्यासाठी. कारण ही लाल मातीची नाहीये, ही पांढऱ्या मातीची आहे. आणि हे बघा, हे सिंहमुख, असं म्हणतात की सिंहमुखातनं पाणी पिलेलं चांगलं असतं. आता त्याने काय होतं काय नाही ते मला त्याचे बेनिफिट्स माहित नाहीये, पण मी कुठेतरी ऐकलं होतं की सिंहमुखातनं पाणी पिलेलं चांगलं असतं. आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा गोमुख असतं, तर आपण आवर्जून आपले आई वडील आजी आजोबा आपल्याला सांगायचे की गोमुखातलं तीर्थ घे. तर असंच काहीसं. शेवटी पाणी म्हणजे काय तर अमृतच आहे. पाण्याशिवाय जग आहे का? नाही. पाण्याशिवाय आपण जगू शकतो का? नाही. तर मग तसंच आहे, आपण पाणी नाही, आपण अमृत पितो असा विचार करायचा. त्यामुळे सिंहमुखातनं पाणी पिलेलं चांगलं असतं असं आपले पूर्वज म्हणायचे. आणि ही सुरई मला मी माझ्या मुलीला शाळेत क्लासला सोडायला जात होती आणि तेव्हा अगदी सकाळी 7:30 वाजता ही सुरई मी घेतलेली. त्याच्यामुळे त्या दादांनी पण कसलीच कटकट केली नाही. मला अगदी 180 रुपयामध्ये, 170 रुपयात, ऍक्च्युली 200-250 म्हणाले होते, पण मग ते स्वतःच म्हणाले की 180 मध्ये 170 मध्ये घेऊन जा. तर छान आहे ना ही सुरई. अशा पारंपरिक वस्तू ना ही आपल्यासाठी एक इन्व्हेस्टमेंट आहे. आणि चांगलं सांभाळून ठेवलं तर आपल्या मुलांसाठी हा ठेवा आहे एक प्रकारचा. कारण आपण तर आपलं बालपण खूप छान घालवलं. कारण आपल्याला आपले आजी आजोबा होते, आई वडील होते सांगायला. आपल्या मुलांना त्यांचे आजी आजोबाच सांगणार, आपणच सांगणार. तर ह्या अशा, मी तर एकही चान्स सोडत नाही अशा छोट्या छोट्या पारंपरिक वस्तू घरी आणण्याचा आणि माझ्या मुलीला दाखवण्याचा. कारण आज जर तिला मी नाही सांगितलं तर दुसरं कोण सांगणार. आणि कसं आहे, आजूबाजूला इतकं मॉडर्नाइज झालंय सगळं, प्रत्येक गोष्ट इतकी मॉडर्नाइज आणि इतकी वेगळ्या पद्धतीने मुलांना सांगितली जाते. त्यापेक्षा जे काय खरं आहे, आपली संस्कृती काय आहे, आपल्या सवयी काय आहेत, हे आपणच आपल्या मुलांना सांगितलं तर नाही का लक्षात राहणार. त्यामुळे मी अशा ज्या छोट्या छोट्या पारंपरिक गोष्टी आहेत ना ह्या मी आवर्जून घेते. मी त्याची किंमत नाही बघत. कारण हेच पुढे कॅरी फॉरवर्ड माझी मुलगी करेल, ती तिच्या मुलांना सांगेल. तर हे एक प्रकारचं काय म्हणतात ना ठेवा आहे, हा पारंपरिक ठेवा. तर म्हणून मी ही सुरई घेतलीये आणि त्याच्यावरती हे झाकण घेतलं. तर एकंदर कशी वाटली खरेदी तुम्हाला? आवडलीच असेल मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही पण अशी सुरई नक्की घ्या. कारण हे कसं आपल्याला पाणी प्यायला लागतंच. जग मधनं जेवायला पाणी घेण्यापेक्षा थोडंस त्रासदायक आहे ते असं टिल्ट करून पाणी होतायचं, पण एकदा सवय झाली की काही नाही होत. तर आता मी तुम्हाला दाखवते की ही सुरई मी कशी तयार केली. तर चला. आपण नेहमी जेवताना पाण्याचा जग घेतोच, काचेचा घेतो, स्टीलचा घेतो. तर त्याऐवजी जर अशी मातीची सुरई घेतली तर किती छान वाटेल नाही. पण ही वापरण्याआधी तिला तयार करावी लागते. कारण अशीच आपण नाही वापरू शकत, कारण त्याला मातीचा वास लागतो म्हणून. तर ती कशी तयार करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे. काय करायचं, हातावर थोडं मीठ घ्यायचं, आपलं नॉर्मल जे जेवणातलं मीठ असतं ते, आणि ते असं बाहेरनं चांगलं घासायचं. अजिबात साबण लावायचा नसतो मातीच्या भांड्यांना. आणि आपला जो काय म्हणतात त्याला, तो जो भांडी घासायला काय स्क्रॉच ब्राईट, तो सुद्धा लावायचा नसतो. तर ते असं मीठ घ्यायचं आणि बाहेरनं आणि आतून चांगलं चोळून घ्यायचं. हे केल्याने काय होतं ना, मातीची जी छिद्र असतात ही मोकळी होतात आणि पाणी खूप छान थंड होतं. तर मी असं छानपैकी आतून बाहेरून व्यवस्थित त्याला घासून घेतलेलं आहे आणि पाण्याने चांगलं धुतलेलं आहे. तुम्ही बघाल की जो रंग आहे लाल रंग तो निघतोय आणि ओरिजिनल स्थितीमध्ये हा माठ येतो, ही सुरई येते.
तर व्यवस्थित आतून बाहेरनं मीठ लावून चोळून घ्यायचं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी भरून ठेवायचं आहे. पाणी आपल्याला 1 दिवसभर भरून ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपली सुरई वापरायला रेडी आहे. ॲक्च्युली कसं आहे ना, ही सिंहमुख असल्यामुळे ना थोडंसं त्या लेवलपर्यंतच भरावं लागतं, नाही तर त्याच्यातनं पाणी गळत राहतं. तर तेवढी मात्र काळजी घ्यायची. तर अशी माझी सुरई वापरण्यासाठी तयार झाली आहे. तर एकंदर कशी वाटली ही खरेदी तुम्हाला? आवडल्या आहेत का तुम्हाला या वस्तू? तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हीसुद्धा असं डीमार्टमधनं काय युनिक गोष्टी आणल्या आहेत त्यासुद्धा मला सांगा. तर आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, उत्साही राहा, निरोगी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.